धुळे तालुक्यातली ही दोन दृश्य कधी काळी जिथं रिकाम्या भांड्यांचा खडखडाट ऐकू यायचा, आज त्याच गावांमध्ये पाण्याचा खळखळाट ऐकू येऊ लागलाय। तोही पावसाचा प्रमाण कमी असतानाही। हा चमत्कार एक दोन दिवसात झालेला नाही, तर यामागे दडलीये आमदार कुणाल पाटील यांची 5 वर्षांची भगीरथ मेहनत। सततच्या दुष्काळामुळे धुळे तालुक्यात पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालं होतं। पाण्याचा थेंबही कधी इथं साचला नाही। भूजल पातळी देखील कमालीची खालावलेली। इथली सारी माणसं म्हणजे पाणी भरण्याची यंत्रच बनून गेली होती। पण आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या मतदारसंघाचा दौरा केला आणि 43 गावांमध्ये गेले पाहिजे आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे जलसाठे निर्माण करून एकंदर शेतीच्या जाणाऱ्या पाण्याला, वाहून जाणाऱ्या पाण्याला थांबवून ठेवायचं आणि ते पाणी आपल्याच जमिनीमध्ये मुरवायचं, असा हा प्रयोग आम्ही सुरू केला होता। पहिल्या 3 वर्षामध्ये आम्ही हा प्रयोग जेव्हा केला तेव्हा आम्ही आमच्या जवाहर ट्रस्टच्या माध्यमातून हा प्रयोग एकंदर 37 गावांमध्ये राबवला आणि या 37 गावांमधले जे एकंदर आम्हाला जिवंतपणा दिसला आणि याच्यातून जे फायदे आम्हाला शेतीला मिळायला लागले, तेव्हा आमच्या लक्षामध्ये आलं की हा प्रयोग फार मोठ्या प्रमाणामध्ये करण्याची आवश्यकता आहे। या जलक्रांतीसाठी आमदार कुणाल पाटील यांनी जवाहर कृतज्ञता ट्रस्टच्या मदतीनं मंजू गुप्ता देशबंधू फाउंडेशन आणि जलयुक्त शिवार योजनांचा समन्वय घडवून आणला। यातून केलेल्या जलसंधारणाच्या कामातून गेल्या 5 वर्षात 2 अब्ज 71 कोटी 60 लाख 4 हजार लिटर पाणी साचेल असं काम इथं उभं राहिलं। या जलक्रांतीमुळे 1,500 विहिरी जिवंत झाल्यात। 1600 विहिरींमध्ये आजही पाण्याची पातळी फार चांगल्या प्रमाणात वाढली आहे आणि जर तुम्हाला लिटरमध्ये विचारलं मला तुम्ही, तर 2 अब्ज 60 लाख लिटरपर्यंत पाणी आम्ही आतापर्यंत थांबवू शकतो। आणि ज्या गावांमध्ये पूर्वीच्या काळात आमच्या या दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याकरता टँकर द्यावे लागायचे, ती गावं आम्ही सगळी टँकर मुक्त करून टाकली। असा याचा फायदा झालेला आहे आणि शेतीला पाणी मिळालं आहे। जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता, तो मोठ्या प्रमाणात सुटला आहे। ज्या गावागावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजना आपण निर्माण केल्या आहेत आणि ज्या विहिरीमध्ये किंवा जमिनीमध्ये पाणी नसल्यामुळे योजना फेल गेल्या होत्या, त्याच्या आजूबाजूचे नाले आम्ही कोरले आणि ह्या सर्व पिण्याच्या पाण्याच्या योजना सुद्धा आज जिवंत झाल्या आहेत। गावाला पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटले। या जवाहर सिंचन पॅटर्न अंतर्गत वाघी आणि डामा नदीचं पुनरुज्जीवन करण्यात आलं। वाघी नदी पात्राचं 7 किलोमीटर पर्यंत खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आलं। यातून निघालेला गाळ पोटखराब जमिनीच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात आला। त्यामुळे माथा ते पायथा असा फायदा झाला। आमदार साहेबांच्या या कामामुळे इथल्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुललंय। दरवर्षी आपण बघायचो की पावसाळ्यात सुद्धा एवढी पातळी वाढत नव्हती आणि आता याच्यामुळं जो आहे याच्यामुळं बऱ्याचपैकी त्याचा फरक पडला आणि पातळी पण वाढली विहिरींची। या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, जवळजवळ असा मिटणार आहे। जी सार्वजनिक विहीर आहे तिला पाणी पण आता पाणी वाढलं आहे आणि याचं हे जल आहे, जल सिंचनमध्ये शेतीला फार पूरक आहे। केवळ आश्वासनं आणि दौरे यांच्या फंदात न पडता कुणाल पाटील यांनी प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य दिलं। उद्याची सुरुवात आजपासून केली। त्यांच्या या प्रयत्नांनी मतदारसंघात खरी सुबत्ता आली आहे। दुष्काळात रडण्यापेक्षा लढून ते विजयी झालेत। त्यांचे हे प्रयत्न सर्व लोकप्रतिनिधींसाठी अनुकरणीय आहेत। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।